तुम्हाला मला आपल्या सर्वांनाच असं वाटत असेल की धोंड्याचा महिना आत्ताच तर 2023 मध्ये धोंड्याचा महिना ज्याला की आपण अधिक महिना असं म्हणतो तो येऊन गेला, लगेचच परत कसं काय? तर तुम्ही अगदी बरोबर विचार करता की 2026 मध्ये यंदा अधिक महिना असणार आहे. अधिक महिना साधारणतः 3 वर्षांनी एकदा येतो. तर ते कसं? तर पृथ्वीचे सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य 12 राशीमधून प्रवास करून 1 वर्ष पूर्ण करतो. त्यात त्याला 365 दिवस लागतात. मात्र चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरायला 354 दिवस लागतात. तर सूर्याला फिरायला 365 आणि चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला 354 दिवस. तर हे 365 आणि 354 मधला जो 11 दिवसांचा फरक आहे तो भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची योजना करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षीचे 11, 11, 11 असे 3 वर्षातले 33 दिवसांचा फरक जुळवून अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना तयार झाला आहे. म्हणून दर 3 वर्षांनी अधिक महिना येत असतो. तर 2026 अत्यंत महत्वाचा असणार आहे, कारण या वर्षी धोंड्याचा महिना असणार आहे. या अधिक महिन्यात म्हणजे जेव्हा अधिक महिना सुरू होईल आणि संपेपर्यंत विवाह, मुंज, गृहप्रवेश, बारस यासारखे मंगल कार्य केले जात नाहीत. मात्र पूजापाठ, व्रतवैकल्य, दीपदान, गोदान, तांबूलदान, जप, तप अशा विधी केल्या जातात. तर आता हा महिना कधी सुरू होणार आणि कधी संपणार याबद्दल जाणून घेऊया. तर 2026 मध्ये 17 मे रविवार पासून अधिक महिना सुरू होणार आहे आणि 15 जून सोमवार पर्यंत हा महिना चालू असणार आहे. तर येत्या 17 मे पासून 15 जून पर्यंत असणाऱ्या अधिक महिन्याच्या व्हिडिओची माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही पाहत राहा आणि या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.